मुंबईतील रेल्वे स्थानकांच्या बाहेरील फेरीवाल्यांच्या वाढत्या अतिक्रमणाबाबत नागरिकांकडून सातत्याने तक्रारी येत आहेत। विशेषतः बेकायदेशीर फेरीवाले आणि त्यात मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी मुस्लिम असल्याचा आरोप होतोय। या पार्श्वभूमीवर भाजप नेते किरीट सोमय्या आणि आमदार मिहिर कोटेचा यांच्या वतीने वारंवार फेरीवाल्यांविरोधात आणि अतिक्रमणाविरोधात कारवाई केली जाते। कुर्ला, घाटकोपर, भांडूप नंतर आज किरीट सोमय्या यांनी मुलुंड रेल्वे स्थानक परिसराची पाहणी केली। या पाहणी दरम्यान पोलीस, लोहमार्ग पोलीस आणि महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते। भाजप आमदार मिहिर कोटेचा यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारीही यावेळी उपस्थित होते। या पाहणी दरम्यान पालिकेच्या वतीने अनधिकृत फेरीवाले आणि बेकायदेशीर स्टॉल्सवर कारवाई करण्यात आली। या कारवाईनंतर मुलुंड रेल्वे स्थानक परिसर फेरीवाला मुक्त करून स्वच्छ करण्यात आला आहे। यावेळी माध्यमांशी बोलताना किरीट सोमय्या यांनी सांगितले की पुढील 15 दिवसात मुंबईतील इतर रेल्वे स्थानक परिसरही फेरीवाला मुक्त करण्यात येणार असून बांगलादेशी मुस्लिम फेरीवाल्यांवर कठोर कारवाई केली जाईल। मुंबईत बांगलादेशी मुस्लिम फेरीवाला मुक्त मुंबई अभियान आम्ही सुरू केलंय। आज मुलुंडमध्ये भाजपचे सगळे नगरसेवक, मनोज कोटक, मिहिर कोटेचा, पोलीस, महापालिकेचे सगळे अधिकारी, आम्ही स्टेशन पासून 100 मीटर एकही फेरीवाला नको, मुंब्रा बांगलादेशी माफिया नको। आज आपण पाहतात मुलुंडच्या आसपासचा परिसर स्वच्छ शुद्ध करण्यात आला आहे। मुलुंड, भांडूप, कांजूर, विक्रोली, घाटकोपर, विद्याविहार पुढच्या 15 दिवसात हे सगळा एरिया बांगलादेशी मुस्लिम फेरीवाला मुक्त मुंबई झालं। या दरम्यान आमदार मिहिर कोटेचा यांनी स्पष्ट केलं की जोपर्यंत मुंबई फेरीवाला मुक्त होत नाही तोपर्यंत ही कारवाई सुरूच राहणार आहे। नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि सार्वजनिक जागांची शिस्त राखण्यासाठी ही मोहीम अत्यावश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं। तर वारंवार तुमच्याकडून मुलुंडमध्ये अतिक्रमणाविरोधी कारवाई केली जाते, पण आता नुकत्याच महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना तुम्ही या कारवाईवेळी वारंवार सूचना देऊन देखील कुठेतरी अतिक्रमणाची जी परिस्थिती आहे ती जैसे ती असते, तर कुठेतरी तरी हे महानगरपालिकेचं साठवण असावं का? हे बघा, आता निवडणुका संपल्यात आणि निवडणुका संपल्यानंतर महानगरपालिकाचे सर्व अधिकारी, पोलीस, आम्ही स्वतः एक जॉईंट व्हिजिट घेऊन सर्व निदर्शनास आणून देतोय त्यांचा। आणि मला विश्वास आहे मुलुंडचा टी वॉर्ड हे सक्षम आहे आणि जलद कारवाई करणार। याच्या आधी त्यांनी कारवाई केली आहे, त्याच्या आधी कारवाई केली आहे, पण हे 1.5 महिना इलेक्शन मुळे ते सर्व इलेक्शनच्या ड्युटीमध्ये व्यस्त होते आणि हे पुन्हा पसरले आणि हे तिघही आम्ही सर्व मिळून हे वारंवार कारवाई करत राहणार जिथपर्यंत मुलुंड अनधिकृत फेरीवाले व बांगलादेशी मुक्त होत नाही। सर, या फेरीनंतर ही जी कारवाई आज तुम्ही केली याच्यावर जर काही तोडगा निघाला नाही तर तुमच्याकडनं काय कडक ऍक्शन? हे बघा, हे तुम्हाला जर करायचं, हे साध्य करायचं असेल तर हे वारंवार अशी करावीच लागणार आहे। आपली जनसंख्या किती मोठी आपल्याला माहिती आहे, वॉर्ड खूप मोठा आहे, म्हणजे वेळोवेळी केल्यानंतरच याच्यातनं मुक्ती भेटणार। हे काय एक विजिट मध्ये याच्यातनं मुक्ती होणार नाही, पण महानगरपालिकाचे अधिकारी व मुलुंड पोलीस स्टेशन जागरूक आहेत। हळूहळू ते कमी होत चाललंय, पण आपण त्यांच्या 100% निर्मूलनाची वार्ता करू। मात्र येथे एक मोठा प्रश्न निर्माण होत आहे। भाजप नेते किरीट सोमय्या आणि आमदार मिहिर कोटेचा यांच्या वतीने वारंवार अतिक्रमण विरोधात कारवाई केली जाते। महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सतत सूचना देखील दिल्या जातात, तरी काही दिवसातच पुन्हा हीच परिस्थिती का निर्माण होते? अतिक्रमण हटवल्यानंतर ते पुन्हा उभे राहते कसे आणि यासाठी जबाबदार नेमकं कोण, हा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे। मुंबईतील रेल्वे स्थानक परिसरातील अतिक्रमणावर कायमस्वरूपी तोडगा निघणार का, की ही कारवाई केवळ तात्पुरती ठरणार, हे पाहणं आता पुढील काळात महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नालिस्ट सुमय दंडवतेसह विद्या अमृतकार, शहर मुंबई। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका।